चला तर आपण आता निघालो आहोत तिरुपतीवरनं रेणुगुंटा जंक्शनवरती आलेलो आहोत आम्ही. ते पाहू शकता, हे रेणुगुंटा जंक्शनचं बाहेरचं आहे पूर्ण. चला तर आपल्याला रेणुगुंटापासून याला जायचं आहे सोलापूरमध्ये. सोलापूरपासून नंतर आम्हाला तिथून पुढे ट्रेन आहे महालक्ष्मीला जायला, कोल्हापूरला. तर आता इथं तिकीट काढून घ्यायचं आहे आपलं. पाहू शकता इथे दिलेलं आहे कुठली ट्रेन कधी येते वगैरे. इथं आपल्याला विचारण्यासाठी पण इथं कक्ष आहे एक. ते हे पाहू शकता, हे असं आहे पूर्ण रेणुगुंटा जंक्शन. कोण कोण रेणुगुंटा जंक्शनला गेलेलं होतं त्यांनी नक्की कमेंट करा. जास्त करून तिरुपतीला ट्रेन थांबत नाही. इथं रेणुगुंटावरूनच नंतर इथं येऊनच नंतर आपल्याला तिरुपतीला जावं लागतं. पण आम्हाला भेटली होती, पण आम्ही आता इथून रिटर्न चाललेलो आहोत कोल्हापूरला. त्यामुळे तिरुपतीमधून आम्हाला तिकीट काही भेटलं नाही ज्या दिवशी जायचं होतं आम्हाला त्या दिवशी. त्यामुळे आम्ही रेणुगुंटावरनं तिकीट काढलं सोलापूरचं. ही पहा ट्रेन आता आलेली आहे. आम्ही ट्रेनमध्ये बसणार आहोत. तो काही व्हिडिओ मी घेतला नाही आहे ट्रेनमध्ये जाण्याचा. ट्रेनमध्ये चढताना खूप घाई असते. जे ट्रेनमध्ये प्रवास करतात त्यांना माहीत आहे, त्यामुळे ते व्हिडिओ मी काही काढला नाही. ते पहा निघालो आहोत आम्ही कोल्हापूरला जायला. किती सुंदर असा व्ह्यू आहे पाहू शकता. आपलं रिझर्वेशन असल्यामुळे ट्रेनमध्ये जागा पण भेटते, त्यामुळे बसण्याचं वगैरे काही टेन्शन नाही. ट्रेनचा प्रवास करताना आपण बुकिंग करूनच जावं असं मला तर वाटतं, कारण की ट्रेनमध्ये पण खूप गर्दी राहते. तर आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो होतो. पाहू शकता आम्हाला जायचं होतं आता फ्रेश होण्यासाठी. आता आम्ही आलेलो आहोत महालक्ष्मी धर्मशाळेमध्ये. इथं फ्रेश व्हायचं होतं. तिथे असेच भरपूर धर्मशाळा आहेत. तर आम्हाला हे थोडं जवळ होतं मंदिराच्या, त्यामुळे आम्ही इथेच थांबलो होतो. तर इथून आता इथं दिलेलं आहे किती माणसांना किती रुपये, राहण्यासाठी अंघोळीसाठी वगैरे वगैरे सगळं दिलेलं आहे इथे पाहू शकता. त्यामुळे याचा लॉंग व्हिडिओ घेतला आहे मी. 24 तास थांबायचं असेल किती पर्सनसाठी हे इथं पूर्ण दिलेलं आहे. तर आम्ही फ्रेश होऊन हे बघा मंदिराकडे आलो होतो. तर महालक्ष्मी मंदिरामध्ये कोण कोण गेलं आहे हे नक्की कमेंट करून सांगा मला. तर या मंदिरामध्ये असं सांगतात की इथे देवी सतीचे डोळे इथे पडले होते. आणि हे मंदिर जे आहे 60,000 वर्ष पूर्ण, म्हणजे तेव्हाचं हे मंदिर आहे 60,000 वर्षापूर्वीचं. हे पहा किती सुंदर आहे. दगडाचं मंदिर आहे सगळं. आपण इथे जे पण अंबाबाई देवीला मागूया ते सर्व आपल्याला भेटून जातं असं सांगतात. इथे त्यांची ओटी भरली पाहिजे, खण नारळ वगैरे तिथे ओटी घेऊन. देवीच्या डोक्यावरचा मुकुट जो आहे खूप सुंदर आहे. त्याचं वजन जवळपास 40 किलोग्राम आहे, पण खूप सुंदर आहे. आणि रोज त्याची खूप छान पूजा केली जाते देवीची. तिथे पूर्ण वस्त्र अलंकार रोज नवीन घातली जातात त्या देवीला. मस्त अशी काळ्या दगडामध्ये कोरलेली आहे. आणि ती 3 फूट उंचीची आहे त्यांची प्रतिमा. तर हे 350 शक्तिपीठामधलं एक मंदिर आहे. हे पण पाहू शकता किती कोरीव काम आहे, पूर्ण दगडाचं काम आहे, खूप छान. हे बघा बाहेर नंदी होता, त्यांना हाताला हार घालत होते मी. तर हे पूर्ण हार मी तोडून या साईडला एक बांधला आणि या साईडला बांधली त्याची रस्सी. तर पाहू शकता. तर असं आहे की तिथे सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे सण साजरा केला जातो तो म्हणजे किरण उत्सव. तर ते एवढं आपल्याला काही माहीत नाही, पण वर्षातून 2 वेळा तरी तिथे
सूर्याची किरणे जी आहेत ते थेट देवीपर्यंत पोहोचतात, महालक्ष्मीपर्यंत. आपल्या अंबाबाईपर्यंत पूर्ण ती किरणोत्सव पूर्ण त्याच्या चेहऱ्यावर चमकतात वर्षातून 2 वेळा. तर हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तिकडे. हे सण असा साजरा करतात हे कोणाला माहीत आहे का? नक्की सांगा मला. हे पहा किती छान छोटंसं पिल्लू आहे तिथे. भूक लागली होती त्याला. ज्या वेळेला या मंदिरामध्ये किरणोत्सव साजरी करतात त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात तिथे भाविक भक्त जमलेले असतात. खूप गर्दी होते. खूप उत्साहात ते सण साजरा केला जातो. आणि आणखीन एक रहस्य म्हणजे त्या मंदिराचे किती खांब आहेत हे आणखीन कुठलंच तंत्रज्ञान शोध लावू शकला नाही आहे. कुठलंही नाही. इतके तिथे खूप असे खांब आहेत. पूर्ण दगडी मंदिर आहे. जे गेलं आहे त्यांना आता माहीतच आहे. त्यामुळे कोणीसुद्धा याचा शोध लावू शकलं नाही की तिथे किती खांब आहेत त्या मंदिराला. ते पहा तिथे 3-4 शिखर आहेत असे वरती. त्याचा बघा कलर कसा चेंज होतो. खूप भारी वाटतं, प्रसन्न वाटते या मंदिरामध्ये. देवीला रोज रेशीम साडी, त्यांचं पूर्ण म्हणजे जो शृंगार आहे तो रोज बदलला जातो आणि चांगल्या फुलांनी त्यांना पूर्ण सजवलं जातं. त्यांना असं बघितल्याच्यानंतर असं वाटतं की साक्षात देवीच आपल्यासमोर आहे. तर तुम्हाला ही माहिती थोडीशी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. बाय.